तो गावाकडे गेला तरी चाल. काय मी बघतो कसं आरक्षण द्यायचं माया जातीला. मी मेलो तरी इथून उठत नाही. ज्याला यायचं त्याला येऊ दे, सरकार येऊन दे, गोळ्या घेऊन येऊन दे, बंदूक घेऊन येऊन दे, त्याला काय घेऊन यायचं देऊन दे. मी बाजार मारायला तयार आहे तुमच्यासाठी. फक्त तुम्हाला सांगितलं तेवढं तुम्ही करा. आजपासून पुन्हा तुम्हाला आता शेवटची विनंती, इतक्या स्पीडने गाड्या काढा, ग्राउंडला नेऊन लावा की मराठ्याचा गर्व वाटला पाहिजे. मराठ्यालाच की पोरा असा होता असे. तिथं कुठंतरी जवळच आझाद मैदानच्या बाजूला पुढं मला माहित नाही, कॉर्नरच क्रॉस नाव असे ठेवते. बदगे जाऊन एकदा कॉर्नर म्हणतात, एकदा क्रॉस म्हणतात, एकदा काही म्हणतात. हात लांब नाव ते घेता येणार आणि फेटा येणार. जर क्रॉस मैदान आहे कुठंतरी, तिथं गाड्या नेऊन लावा, झोपा. जिथं जिथं मैदान असते तिथं लावा. कमी पडलं तर सरकार आणि पोलीस म्हणलेत की आम्ही आणखीन मैदान उघडं करून देतो. मग आता तुम्ही गपचीप मला उद्या ऐकायला सुद्धा नाही आलं पाहिजे. हा आज रात्री तर उद्या नाही तर बाबा मी पोराची टीम पाठवीन आणि तो बापाला नाही गावाकडे फोन करीन, या दलिंदरला तिकडे घेऊन जा म्हणून हे पक्षाची अवलादी, हे ध्यानात ठेव. म्हणून आता सगळ्यांनी ग्राउंडवर जाऊन झोपा. कोणीही रोडवर गाड्या ठेवू नका. मला जात जिंकायची, तुमच्यामुळं माझी जात हारू नये. त्याच्या पुढे तुम्हाला आता बोलत नाही. दादा कोणतं असंही म्हटलं की मुंबईच्या बाहेरून येणारे जे लोक आहेत त्यांना विशीवरतीच थांबवा. तुम्ही शनिवार रविवार असं म्हटले की सुट्ट्यांचा दिवस आहे, तर कोण म्हणलं? कोर्टानं असं निरीक्षण नोंदवलंय की जे बाहेरून येणारे लोक आहेत त्यांना विशीवरतीच थांबवा. असं काय आहे का? किंवा ऑर्डर्स काय काय आहेत, काय काय ऑर्डर्स आहेत? विशीवरतीच थांबवा. मी सांगितलं तुम्हाला, न्याय देवता मी तुम्हाला अंतरवलीत होतो 10 दिवसापूर्वी सांगितलं. गरिबांचा आधार न्याय देवता. सरकारने न्याय नाही दिल्यावर न्याय देवता न्याय देते. तसं न्याय देवता आम्हाला न्याय देणार. आणि तिथं बाहेर राहणार, मुंबईच्या बाहेर गाड्या असं म्हणू शकत नाही का? तुम्ही या पण शांततेत गाड्या लावा, तुम्ही शांततेत तिथं बसा. हे न्यायदेवता म्हणू शकत. आडवं न्यायदेवता म्हणू शकत नाही. न्यायदेवता आम्हाला न्याय देणार, पण मी ऑर्डर बघितली नाही त्याच्यामुळे मी काय बोलू शकत नाही. पण नियमाचं पालन होणार. आता तुमच्याशी वकील चर्चा केले, 48 तासाची मुदत दिलेली आहे. जेणेकरून हे रस्त्यावरची सगळी गर्दी आहे, गाड्या नाहीत, ही सगळी आंदोलक आहेत. ती आंदोलक रस्त्यात उभे राहत आहेत आणि तिथे थांबतायत. त्यामुळे वाहतुकीला या सगळ्या गोष्टीला अडचण होते असं. आणि उद्या परत 3-4 वाजता सुनावणी आहे याच मुद्द्यावर. बर, मला नाही माहित. मी आता ते पोरांना सांगण्यासाठी पाणी पिऊन उठलोय. हे बघा, तुम्ही तरी किमान 10-12 जण असे आहेत. तुम्ही आपला सेकंद बघितलेला. मला म्हणजे 4 रात्री 4 दिवस उपोषणामध्ये मी किती हाल केली. तुम्हीच लोक आहेत की पत्रकारितेच्या पलीकडे जाऊन हाताला धरून उठवणारे लोक आहेत. तरी मी लोकांना सांगण्यासाठी उठलो की शांत राहा. न्याय देवता न्याय करल. ते सुद्धा पोरं रस्त्यावरचे ग्राउंडवर जाऊन तुटील, ग्राउंडवर राहतील, शांततेत सगळं करतील. आम्ही न्यायालयाचे नियमाचं सगळं पालन करू आणि त्यांनाही सांगतो तुम्ही पण पालन करा. प्रशासन आणि सरकार पातळीवरून काही संवाद होतोय का? तुमच्याशी काही भेटण्यासाठी कोणी येतंय का? आणि सतत चालू आहेत. या तिकडच्या बैठका काय चालू होती तुम्हाला सांगतायत का सरकारकडून? मी फक्त तुमच्याकडून ऐकतो. बैठका रात्रंदिवस सुरू आहेत म्हणून बघायला मिळत नाही, ऐकायला मिळत नाही, दिसत नाही. कशाच्या बैठका सरकारच्या चालू आहेत ते आम्हाला माहित नाही. पण आमच्याकडे काही निरोप नाही. त्यांच्याच बैठका सुरू असतात. लगन घाई चालू असेल त्यांची तिकडे दुसरी. मुख्यमंत्री असं म्हणालेत की
चर्चा करण्यासाठी कोणीतरी असायला हवं. त्यांचं कोणी असेल तर त्या चर्चेसाठी मी यायला आहे हवं. इथं. तर तुम्ही तसं सरकारला आवाहन करता की इथंच मला येऊन काय कुठलंय खेटर. नाही, सरकार म्हणताय की कोणीतरी चर्चेला यायला हवं, बोलायला हवं, सांगायला हवं असं म्हणतात. आणि तुमचे काय पाय मोडे काय अशी कोणती पद्धत आहे? आम्ही चर्चेला यावं आमचं करावं. चर्चेला नाही पाठवत आम्ही कोणा. तिकडेच गेले फोटो द्यायचे. तुम्हाला यायला काय झालं चर्चेला? तुम्ही चर्चेला या ना. बाकीचे मंत्री बाकीचे चर्चा करणारे 500-500 किलोमीटरवर येतात. तुम्हाला इथं 100-150 मीटरवर येता येत नाही का? बहाणेबाजी नका करू. तुमच्या एका मस्तीखोर निर्णयामुळं पुढं काय होतंय तुम्ही बघा. मला शांतता ही किती कठीण असू शकते. शांततेत लोकांचे घेतलेले बळी याची किती